हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज शनिवार आहे आणि कॉलेजला चाललो आहे. आणि आज सुद्धा आभाळ थोडं येते. काल नव्हतं आले, काल थोडं मातली गेलो होतो. आज म्हणलं येतो जरा, त्यांचं पण काही काम असेल काय माहिती. आज जर सोडते तर एक चावतोय सारखं. चला उशीर नाही तर मला निशान पण आज येतोय. तो म्हणलं डायरेक्ट समोर येणार, पण आता मग 8:30ला फोन आला, मी पण येतोय. मायनी मी त्याला फोन करतो, तू पण येतोपर्यंत. जाऊ म्हणून पटापट. घरामध्ये रुमाल राहिला होता, ते आणायला गेलो कारण रुमाल शिवाय जमत नाही मला. हाताला पाणी सुटतं सारखं. रुमाल पाहिजे माझ्या हातात. लिहायता येत नाही, काय करता येत नाही. आता जा परत. A few moments later. किती दिवसानंतर ह्योगडी आलाय कॉलेजला. आम्ही थांबलो इथं क्लासमध्ये, बसलोय वाट बघत. म्हणजे आमच्या क्लासमध्ये BCom IT ची मुलं आहेत ती. Three hours later. सुटली, आता घराकडे चालले आणि जाताना आता 3-2 आम्ही 8 जण आहे आता. कोण पुढचा का पुढचा गाडी. A few inches later. कॉलेजमधून येताना बसमधून आलो होतो आणि ते उभा राहा तेव्हा मजा खूप आली होती. तेव्हा व्हिडिओ नाही काढला, आपण उभं राहिलो होतो तिथं, ड्रायव्हरशी बोलत आलो होतो. तेव्हा खूप मजा आली होती. तेव्हा व्हिडिओ काढाय आणि फोन उभं राहिलो होतं असं पकडून व्हिडिओ कसं तरी काढलो थोडेफार. पण मजा खूप आली होती उभं राहून. मी आणि निशान दोघं जण उभं राहिलो होतो. जागाच कुठं भेटली नव्हती आणि जागा होती तिथं 2 सीट होत्या. तिथं एक मुलगी बसली होती त्या बाजूला आणि ह्या बाजूला एक मुलगी. त्या दोघी जण एका जागी बसत नव्हत्या, आम्हाला जागा देत नव्हत्या. तोपर्यंत आजी आणि आजोबा ते बसले तिकडे. त्यांना द्यायला पाहिजे मग जागा. वयोमानानं मोठे ते म्हणायचं ना. पण येताना खूप मजा आली. पाय दुखत होतं उभं राहून आणि आज भूक खूप लागली होती. कारण जेव्हा कॉलेज सुटलं तेव्हा डबा काय नेला नव्हता आणि मित्रांनी डबा त्यांनी अगोदर गेले होते खाली कॅन्टीनकडे, खाऊन आले ते. आम्ही गेलो तर सगळं संपलं होतं. मायनीमध्ये आलो, मला एवढी भूक लागली होती ना, असं वाटतं चक्कर येऊन पडेल मी. मग गणराज हॉटेलमध्ये गेलो आणि माझा फेवरेट नाही म्हणतात, खातो मी आधीमध्ये काहीतरी उत्तापा खाल्ला तो. आणि येताना घरी लगेच गाडी भेटली. काय तर मला उभं राहा वाटत नव्हतं, तरी खाल्लं होतं म्हणून बरं होतं. आता आलोय नदीकडं, बंधाऱ्याकडं, कारण घरी बसवून झाले आणि माझं डोकं चालून झालं. मला AI कडनं व्हिडिओ बनवायचा आहे कार्टूनचा. जो व्हिडिओ बनवायचा कुठली वेबसाईट बघतो काही समजून झाले. आणि जी ती वेबसाईट बघतो ती पेड आहे, ते फ्री म्हटलं काय बाबा भेटणं झालंय. एकदा काहीतरी भेटायला पाहिजे, ती एकदा सोल्युशन निघालं ना. चांगला व्हिडिओ बनवायचा, एक व्हिडिओ म्हणजे गाण्याचा व्हिडिओ आहे तो बनवलेला. आणि दुसरं गाणं लिहितोय समजून झाले काय लिहू काय नाही. शांत जागी बसले ना तेव्हा समज. बसमध्ये जाताना मी कानामध्ये हेडफोन लावले होते, तेव्हा मी जाता गाणं लिहिलं होतं. त्यामुळे काय बाहेरचा आवाज येत नव्हता. मी म्युझिक म्हणजे ऐकलं होतं, ते फील करून लिहित होतो. गाणं ऐकत होतो, त्यावरून मी लिहित होतो गाणं ऐकत. आणि गाणं ऐकलं होतं एक मेरा सफर इक्लिप्स नावाचं, ते गाणं ऐकत लिहित होतो. म्हणजे बीट ऐकत होती तेवढी, काय ती बॅकग्राऊंड म्युझिक, त्याच्यावर मला समजायचं काय लिहायला पाहिजे. गाणं तर लिहिले, तर त्याचा व्हिडिओ बनवायचा, कारण की नुसता ऑडिओ टाकून काय रिस्पॉन्स जास्त भेटणार आहे. आणि व्हिडिओ असा म्युझिक व्हिडिओ बनवायचा म्हटलं खर्च लय आहे लाखांनी. त्यापेक्षा म्हटलं AI कडनं व्हिडिओ बनवून घेऊ. तीच आता बघतोय काहीतरी. आता नदीला आलो तर बसायचं थोडा टाईम विचार करत, मग घरी जायचं आणि लॅपटॉपवर थोडं काम करायचं. आणि C++ आम्हाला शिकवायला चालू केले, पण त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे की मी C++चा पॅकेज इन्स्टॉल करतोय पण तो काय चालना झाला आहे. परत लॅपटॉपचं काहीतरी करायला पाहिजे, थोडंफार काम करायला पाहिजे आणि चालतंय का बघायला पाहिजे.
कौताविषयी आलोय. किती कौत वाढले मोठं. शिकडचं जे पुढचं कौत आहे ते माझ्या हाईट एवढं असतं किंवा माझ्यापेक्षा थोडं कमी असेल. केवढे हाईट वाढले कौतांचे तर. पावसाचे नले त्यांना झाले आणि पाणी आहे ना इकडे. पाणी मुरून मुरून त्यांना पाणी भेटतंय ते जास्त वाढले इथं. आता बसू एका जागी आणि विचार करू, कारण बनवायचा आहे पटापट व्हिडिओ. उद्या ओपनिंगला जायचं आहे माहिनीमध्ये. दत्तादादांनी आणि त्यांच्या मेहुण्याने सोन्यानं हॉटेल खोलले सुख करता. तिथे जायचं आहे उद्या, बोलवले त्यांनी. आणि त्याच तिथे गेलं तर मिनी ब्लॉग बनवू. त्याच्या अगोदर आता तर निवांत थोडं बसू आणि विचार करू काय भेटतंय का. यूट्यूबवर सर्च करू भेटतंय का काहीतरी, म्हणजे AI व्हिडिओ भेटते ते का. पाणी वाढले का कमी झाले हे समजून झाले. परवा दिवशी का नाही, काल का परवा आलो तुम्ही, नाही परवा आलो, काल नव्हतो, काल टाइम नाही भेटला, परवा आलो होतो. तेव्हा पाणी एवढं होत होतं का काय म्हणजे असं. ज्यांनी बघितलं असेल त्यांनाच माहीत असेल. मलाच आठवण झालं मी केवढं पाणी होतं नक्की. जीवनामध्ये पूर्ण वाट लागली. काय करू बघतो आता घरी जाऊन काहीतरी पटापट लॅपटॉपवर होतंय का ते. एकदा ते झालं मग काय नुसतं ऑडिओ आणि व्हिडिओ लिंक करायचे एकमेकांसंग आणि अपलोड. त्याच्या अगोदर एक काम करायचं ते तर व्हायला पाहिजे. पहिल्यांदा माझ्या ऑडिओचं काहीतरी करायला पाहिजे, ते सुद्धा बघायला पाहिजे नक्की काय होतंय ते. माझी ऑडिओनी मला बनवायचं आहे, ते सुद्धा एक मला सॉफ्टवेअर भेटले. बघू ते यूज होतंय का, ते म्हणजे यूज करायला येतंय का ते. मग त्याच्यामध्ये झालं तर काही टेन्शनच नाही. मग डायरेक्ट चेंज करता येते मला. मग ते म्हणजे AI कडनं बनवून घेतलं ते माझ्या व्हॉइसमध्ये तयार होईल. बिना काही जास्त इफर्ट लावला म्हणजे असा इफर्ट लावतोय, पैशाचा इफर्ट लावता. बघू आता घरी गेला होतंय का नाही ते. आणखी रिसर्च केला थोडाफार, तो यूज झाला म्हणजे रिसर्च केलाय तो बरोबर झाला पाहिजे. म्हणजे बरोबर काय म्हणते त्याला, काय बोलते रे उसको, ही आला पाहिजे का ते बॅक काय म्हणते त्याला रे, फीडबॅक यायला पाहिजे त्याचा काय चांगला. जेवढे एफर्ट लावले त्याचं तर जेवढे जणांना ऐकवले गाणं ते चांगलं म्हणते ती. तर माझ्या आवाजामध्ये कसं ते म्हणते ते मला बघायचं आहे. गाण्याची त्या वर्जन काढायचे ते लोफी काय अकाउस्टिक आणि अजून काय वर्जन असते आहे ते काढले ते मी. बघू नक्की काय होते ते घरी जाऊन जाता. आणि इथं कोण नव्हतं, शांत ह्याच्यामध्ये झालं तरी माझं समजलं तरी काय करायचं नक्की. शांत वातावरणामध्ये डोकं चांगलं चालतं, तुम्ही सुद्धा ध्यानात ठेवा.